महापालिकेच्या सत्तेत भाजपाला काठावरचं बहुमत मिळाले, त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेबरोबर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला बरोबर घेऊन युती करण्याच्या हालचाली सुरू केल्या. शरद पवार पक्षाकडून देखील विचारमंथन सुरू आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या एका नगरसेवकाने भाजपबरोबर आघाडी होऊ शकते असे संकेत देत जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुका झाल्यानंतरच महापालिकेत महापौर उपमहापौर निवडी होतील असा अंदाज देखील व्यक्त केलाय. त्यामुळे महापालिकेत अनैसर्गिक आघाडी होण्याचे संकेत आहेत. महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल नुकताच लागला. यामध्ये 78 पैकी 39 जागा भाजपने काठावर जिंकत विजय मिळवलाय, पण बहुमतासाठी एक जागा कमी पडते. तर महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला 16, तर शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला 2 जागा मिळाल्या. याबरोबर काँग्रेसने 18 तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला 3 जागा मिळाल्या. सत्तेसाठी महायुतीतील सर्व पक्ष एकत्र आल्यास त्यांचं संख्याबळ 57 वर पोहोचतं. असे झाल्यात महापालिकेत महायुतीकडे मजबूत बहुमत असणारे, मात्र राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला सोबत घेण्यावरून भाजपमध्ये मतभेद आहेत. भाजपने या 5 नगरसेवकांचा पाठिंबा घेतला तर भाजपचे संख्याबळ 44 वर जाणार आहे. भाजपसाठी हे मजबूत संख्याबळ आहे. त्यामुळे भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्यांना सत्ता स्थापनेची ऑफर दिली होती. याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान सत्तेत भाजपबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष जाणार असल्याच्या चर्चा नव्याने सुरू झाल्यात. फक्त जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुका सुरू आहेत. या काळात जर पाठिंबा दिला तर अडचण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुका झाल्यानंतर निर्णय होऊ शकतो. महापौर उपमहापौर निवडणूक देखील निवडणुका झाल्यानंतरच होऊ शकते अशी शक्यता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या एका नगरसेवकांनी व्यक्त केली आहे.